महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे। कोल्हापूर कसं बंटी पाटील ठरवतील तसं असं आम्ही चालू देणार नाही असा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांना दिला। महानगरपालिकेच्या जागावाटपात शरद पवार राष्ट्रवादीला विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि असंच असताना महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी होती की काय असं सध्या वातावरण कोल्हापुरामध्ये पाहायला मिळतं। कारण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला कुठल्याही पद्धतीनं जम्यात धरलं नाही असा आरोप थेट राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येतोय। आम्ही मेन प्रमुख असताना सुद्धा शरद पवार साहेबांचा महाराष्ट्रातला राज्यातला देशातला एवढा मोठा पक्ष असताना तो इररिस्पेक्टिव्हली त्यांनी केलं म्हणून आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी जर आज दिवसात काय आपल्याला निर्णय नाही दिला तर आम्ही उद्या निर्णय घेऊन आम्ही तिसऱ्या आघाडीमध्ये समाविष्ट होणार आहे। आम्ही काय म्हणत होतो पहिल्यापासून मी सांगितलं बंटे साहेबांना की शरद पवार राष्ट्रवादी आहे, तुम्ही स्वतः काँग्रेस म्हणून आहे, उद्धव ठाकरे म्हणून आहे, या तिघाच्या प्रमुखांना आम्हाला बोलवा। जागा 81 पैकी एवढ्या देतो तेवढा देतो हे कुठेही कॉमेंट झालेलं नाही। मग त्यावेळेस सुद्धा आम्ही सांगितलं पण तो निर्णयच घ्यायला तयार नाही। शरद पवारांनी 50% जागा राखीव देण्याचं काम या ठिकाणी महिलांना केलेलं आहे आणि तोच मुद्दा आणि कोल्हापूर शहरातले जे काही प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, ते सगळे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।